मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आहे. महिलांसाठी खुशखबर आहे. तिसरा हप्ता तारीख संदर्भात अपडेट शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील. सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महिलांसाठी असणारी खुशखबर. तिसऱ्या हप्त्यासंदर्भातली मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेमध्ये जो महिन्याला 1,500 रुपये हप्ता महिलांना DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांच्या अकाउंटला जो ट्रान्सफर करण्यात येत आहे, यामध्ये महिलांना 2 हप्ते मिळालेले आहेत. म्हणजेच 3,000 रुपये 2 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. बऱ्याच महिलांना, जवळजवळ 70% महिलांना हे पैसे मिळालेले आहेत. आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनी पुढे फॉर्म भरलेले आहेत. म्हणजेच ऑगस्ट एंडिंगपर्यंत किंवा सप्टेंबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत. आणि ज्यांनी आता यापूर्वी फॉर्म भरलेला होता, पैसे आलेले नाहीत, त्यांना देखील पैसे मिळणार आहेत. 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला येणार आहेत. 3 हप्त्यांचे पैसे म्हणजे जुलैचे, ऑगस्टचे आणि सप्टेंबरचे. तर या पैशामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये पैसे सरकारकडून तुम्हाला पाठवण्यात येतात. लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कालच जाहीर केलेलं आहे बुलढाणा या ठिकाणी की त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या चेकवरती साईन केलेली आहे. जे तिसऱ्या हप्त्याचं बजेट आहे, तिसऱ्या हप्त्याची जी रक्कम आहे, जी महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येणार आहे, त्यावरती म्हणजेच त्या चेकवरती अर्थमंत्र्यांनी म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी साईन केलेली आहे. आणि आता लाडक्या बहिणींना ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे ती आता संपत आहे. तिसऱ्या हप्त्याची रक्कम त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. तिसरा हप्ता फिक्स कधी मिळणार हा महिलांना पडलेला प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनं सकाळीच आपण व्हिडिओ पाहिला असेल, स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, सप्टेंबर महिन्याचे पैसे, या अगोदरचे पैशाचं आपण बोलत नाही, तर सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते महिलांना कधी मिळणार आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की 30 सप्टेंबरपूर्वी, होय 30 सप्टेंबरपूर्वी मंथ एंडिंगच्या आतमध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार. स्वतः आदिती तटकरे मॅडमनी ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्येच त्यांनी हे भाष्य केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेची जी तिसऱ्या हप्त्याची रक्कम आहे ती महिलांना मिळणार आहे 30 सप्टेंबरच्या पूर्वी. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. सकाळीच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की 30 सप्टेंबरच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांना मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे. ज्यांना या अगोदर मिळाले त्यांना 1,500 मिळतील. ज्यांना मिळालेले नाहीत, ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, अशा महिलांना मिळणार आहे 4,500. आणि ज्या महिलांनी या महिन्यात फॉर्म भरलेला आहे त्यांना मिळतील 1,500. आपण वारंवार का सांगत आहे असं, बऱ्याच अशा महिला आहेत की त्यांना माहीत नाही किती पैसे मिळणार आहेत. समजा आता एखादी महिना या महिन्यामध्ये फॉर्म भरेल आणि म्हणेल मला जुलैपासूनचे पैसे मिळतील, तर तसं होणार नाही. अर्ज करण्याची जी आता तारीख आहे 30 सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे अर्ज करण्याची. आता पुन्हा तारीख वाढेल की नाही याबाबत काही सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे ज्या माझ्या माता भगिनी, ज्या माझ्या महिला राहिलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्या. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे. जर चला फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.